श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12। श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, हरवया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत। त्याचे समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणे दृष्टी अनंत कोटी न चमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी। दर्शनाच्या उत्कटी चित्ती, खडीसाखर घेऊन ह्याती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले। आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून धूळ चरण धरिले। येऊनी या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद न मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेम करून, बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले। त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना। म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून त्यांसी बाळप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले, सत्वर बिराडावर आली, तेथे नैवेद्यार्पण केले, मग साधिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठून षष्ठकर्माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जगपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य, मध्यान्ही येता आदित्य, जपानुष्ठा आटपावे। करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन, नतमस्तकी ठेवून चरणी जावे भिक्षेकार्याने। मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदरी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी, आपणाही श्री सेवेसी करीत जावे आनंदी। बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माजारी, सर्व अधिकारी तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै। या कारणे आसपासात भांडे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती दृढ भाव करून चित्ती सेवा करीती आनंदे। एसले लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडले, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी। भोग भोगेल्या काही दिन, कागदाची पुळी बेंबीतून पडली, ती पाहता उकलून विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोऱ्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवेचा त्यांचे करी, भावी लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी, मग यावे परतुनी स्वामी सेवेकारणे। हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे। तेसे आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावनी समर्थी दिली आज्ञा जाणून, हे नसेल सत्यपूर्ण विनोदे केला निश्चय। पूजा करणे उचित न करावी हेच सत्य, या परी चिठ्ठीत लिहित प्रश्न पाहता बाळप्पा। एक चिठ्ठी तयातून उकलून पाहता वाचुनी, न कराव्याची पूजन ते माझी लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने। श्रीपाद भट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी, आपणा येथे राहिला। आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच। श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवताच्या दर्शनाशी जावयाची इच्छा बाळप्पा। ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे। श्रीपाद भट म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण। तयांचे कपट न जाऊनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, दोन चिठ्ठ्या लिहून अभयंतांनी टाकल्या। चिठ्ठ्या आपुल्या करी, भटची उचलली सत्वरी, तेथे राहून चाकरी करी असे लिहिले तसे। स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती,
कैसे दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोद 10वा अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.